Good morning, students, and welcome back to our online teaching class. Myself, Jagtap Kedi. Last lecture, we have studied first chapter, Introduction to Bookkeeping and Accountancy. Under this chapter, we have studied accounting concept, conventions, and principles. I hope you all understood this concept. Today's lecture, I will explaining accounting standard, that mean to say AS and IFRS. So, let's start our lecture. Accounting standard means AS and IFRS. Accounting standard provide the framework and norms to be followed in accounting so that the financial statement of different enterprise become comparable. It is necessary to standard the accounting principle of ensure consistency, comparability and reliability of financial reporting. अकाउंटिंग स्टँडर्ड याचा अर्थ की त्याला आपण लेखांकीय मानांकन किंवा प्रमाण असे म्हटले जाते. अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये फ्रेमवर्क आणि नियमांचे पालन करतात, जेणेकरून वेगवेगळ्या संस्थांचे आर्थिक विवरण म्हणजे की ज्याला आपण फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतो, फायनान्शियल स्टेटमेंट तुलनात्मक होईल. वित्तीय अहवालाची सुसंगतता, तुलनात्मकता, पर्याप्तता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी अकाउंटिंग प्रिन्सिपलचे पालन करणे अत्यावश्यक आहे. In the words of Kohler, accounting standards are codes of conduct imposed by customs, laws, or professional bodies for the benefit of the public accountant and accountants generally. कोहलर यांच्या शब्दात, रोख लेखापालाच्या किंवा सामान्य लेखापालाच्या हितासाठी परंपरेने लादलेली सांकेतिक पद्धत, नियम किंवा व्यावसायिक मंडळ हे लेखांकनाचे आदर्श आहे म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. थोडक्यात, अकाउंटिंग स्टँडर्ड आर रिटन पॉलिसी डॉक्युमेंट इश्यूड बाय द एक्सपर्ट अकाउंटिंग बॉडी और बाय गव्हर्नमेंट और अदर रेग्युलेटरी बॉडी covering the aspect of recognition, measurement, treatment, presentation and disclosure of accounting transaction and events in the financial statement. थोडक्यात सांगायचे म्हटलं तर अकाउंटिंग स्टँडर्ड हे तज्ज्ञ लेखांकन करणाऱ्या मंडळीकडून किंवा सरकारकडून किंवा इतर नियमांच्या चौकटीत तयार झालेल्या मंडळीकडून रिकग्नेशन म्हणजे मान्यतेसाठी, मेजरमेंट म्हणजे मोजदादसाठी, ट्रीटमेंट म्हणजे कृतींसाठी आणि प्रेझेंटेशन म्हणजे सादरीकरणांसाठी विविध घटकांचा अंतर्भाव असलेले लिखित स्वरूपाचे धोरणात्मक दस्तऐवज आहेत म्हणून असे सांगितलेले आहे. पुढे आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्डच्या नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड सांगितलेलं आहे. नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड की ज्याला आपण लेखांकीय मानांकाची गरज काय आहे हे इथे आपल्याला सांगितलेलं आहे. द नीड फॉर अकाउंटिंग स्टँडर्ड इज ॲज फॉलोज. टू प्रमोट बेटर अंडरस्टँडिंग ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. याचा अर्थ की फायनान्शियल स्टेटमेंट म्हणजे वित्तीय विवरणाला चांगले समजून घेण्यासाठी हातभार लावणे, यासाठी आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्डची गरज आहे. नेक्स्ट, टू हेल्प अकाउंटंट टू फॉलो युनिफॉर्म प्रोसिजर अँड प्रॅक्टिसेस. अकाउंटंटला एक समान प्रक्रिया आणि पद्धतीचे पालन व सराव करण्यास मदत करणे, यासाठी अकाउंटिंग स्टँडर्डची गरज आहे. नेक्स्ट, to facilitate meaningful comparison of financial statement of two or more entities. दोन किंवा अधिक घटकांच्या आर्थिक विवरणाची अर्थपूर्ण तुलना सुलभ करण्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्डची आपल्याला गरज आहे. नेक्स्ट, टू इन्हान्स रिलायबिलिटी ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट. आर्थिक विवरणाची विश्वसनीयता वाढवण्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्डची गरज आहे. अँड लास्ट, टू मीट द लीगल रिक्वायरमेंट इफेक्टिव्हली. म्हणजे कायदेशीर आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्डची गरज आहे. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्डबद्दल इथे दिलेली आहे. नेक्स्ट, IFRS याचा अर्थ इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड म्हणजेच आंतरराष्ट्रीय आर्थिक लेखांकन मानक असं याला म्हटलं जातं. इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड IFRS आर इश्यूड बाय the International Accounting Standard Board means IASB
IFRS is a set of international accounting standards starting how particular types of transaction and other events should be reported in financial statement. IFRS are issued to develop accounting standards that would be acceptable worldwide and to improve financial reporting internationally. याचा अर्थ IFRS म्हणजे आंतरराष्ट्रीय आर्थिक लेखांकन मानक हे आंतरराष्ट्रीय लेखा मानक मंडळाद्वारे म्हणजेच इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड की ज्याला आपण IASB द्वारे जारी केले जातात. IFRS फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये विशिष्ट प्रकारचे व्यवहार आणि इतर घटक कसे नोंदवले पाहिजेत याविषयी इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्डचा एक सेट म्हणजे संच आहे म्हणून सांगितलेला आहे. इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्ट इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्ट अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये विकसित करण्यासाठी जारी केले जातात, जे जगभरात स्वीकार्य असतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक अहवाल म्हणून सुधारतील. म्हणजे अशी इन्फॉर्मेशन आपल्याला IFRS बद्दल सांगितलेली आहे. नेक्स्ट, अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया. याचा अर्थ भारतातील लेखांकन मानक याबद्दल आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. In India, Standard of Accounting is issued by the Institute of Chartered Accountant of India, means ICAI. The Council of the Institute of Chartered Accountant of India constitute a Accounting Standard Board ASB on 21st April 1977. Recognizing the need for accounting standard in India, the Institute in India, the ASB will consider the applicable law, custom, usage, business environment, and the international accounting standard while framing accounting standard AS in India. याचा अर्थ भारतातील अकाउंटिंग स्टँडर्ड हे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकाउंटंट ऑफ इंडिया म्हणजे ICAI या संस्थेद्वारे जारी केले जातात. भारतातील चार्टेड अकाउंटंट ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ काउन्सिलने भारतात अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड म्हणजे ASB 21 एप्रिल 1977 रोजी भारतातील मानकांची गरज पूर्ण करण्यासाठी तयार केले होते. ASB फॉर्म्युलेट अकाउंटिंग स्टँडर्ड की जेणेकरून अशा मानकांची स्थापना इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे जारी केली जाऊ शकते. म्हणून दी ASB विल कन्सिडर द ॲप्लिकेबल लॉ, कस्टम, usage, business environment and the international accounting while framing accounting standard AS in India. म्हणजे अशी इन्फॉर्मेशन आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडियाबद्दल सांगितलेली आहे. त्यातच ड्यू टू ग्लोबलायझेशन दी अकाउंट्स प्रिपेअर्ड इन इंडिया मस्ट बी कंपॅरेबल विथ अकाउंट प्रिपेअर्ड इन अदर कंट्रीज. This has resulted in the exiting AS means accounting standard being with the IFRS. The has resulted in what is known as India AS. India AS are basically the international accounting standard which have been modified in accordance with Indian accounting practices, custom and tradition which have been traditions presently. All being companies have to follow India accounting standard rules, but smaller business units are allowed to continue using accounting standard. In future, it is expected that all business entities in India will migrate to India accounting standard. याचा अर्थ की भारतात जागतिकीकरणामुळे भारतात तयार केलेले खाते आणि इतर देशांमध्ये तयार केलेल्या खात्यांशी सुसंगत असले पाहिजेत. याचा परिणाम म्हणून विद्यमान अकाउंटिंग स्टँडर्ड अँड इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड सह एकत्रित केले गेले. या परिणामी इंडिया अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणून ओळखले जाते. भारतीय मूलभूत पद्धती, रीतिरिवाज आणि परंपरा यांच्यानुसार मूलभूतपणे
आंतरराष्ट्रीय इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्डचे रूपांतर केले गेले आहे. म्हणून सध्या सर्व मोठ्या कंपन्यांना नियम म्हणून इंडेक्सचे अनुकरण करावे लागते, परंतु लहान व्यावसायिक घटक जे की युनिट्स वापरणे सुरू ठेवण्याची परवानगी आहे. भविष्यात अशी अपेक्षा केली जाते की इंडिया अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये सर्व भारतातील व्यावसायिक संस्था स्थलांतरित होतील. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया म्हणजे भारतातील लेखांकन मानक याबद्दल दिलेली आहे. पुढे नेक्स्ट, सम अकाउंटिंग स्टँडर्ड AS, द काउन्सिल ऑफ द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया हॅज so far issued 31 accounting standard. Some of these accounting standards are explained below. The Institute of Chartered Accountant of India या परिषदने 31 अकाउंटिंग स्टँडर्ड निर्देशित केलेले आहेत. त्यापैकी काही अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला पुढील प्रमाणे इथं दिलेले आहेत. फर्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड AS1, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज, 1 एप्रिल 1991 फॉर कंपनीज अँड 1 एप्रिल 1993 फॉर अदर्स. याचा अर्थ हे जे फर्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड आहे हे अकाउंटिंग स्टँडर्ड लेखांकीय धोरणाचे प्रकटीकरण यासाठी आहे. त्यामुळे 1/4/1991 पासून हे कंपन्यांसाठी आहे, तर 1/4/93 पासून हे इतरांसाठी आहे. According to this standard, the accounting policies followed in the preparation and presentation of financial statement should form a part of the financial statement and normally be disclosed in one place. आता हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की लेखांकनाच्या या आदर्शानुसार अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड लेखांकीय धोरणात आर्थिक विवरणाची तयारी आणि सादरीकरण हे आर्थिक विवरणाचाच एक भाग असला पाहिजे आणि ते एका ठिकाणी प्रकट केले असले पाहिजे. म्हणजे त्यासाठी हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. सेकंड अकाउंटिंग स्टँडर्ड AS2, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज, 1 एप्रिल 1999. हे जे सेकंड अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला दिलेलं आहे AS2 हे व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज म्हणजेच इन्व्हेंटरीचे मूल्यांकनासाठी हे अकाउंटिंग स्टँडर्ड दिलेलं आहे. According to this standard, inventories in generally should be valued at lower of historical cost and net realizable cost. याचा अर्थ अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड संपत्तीचे मूल्यांकन हे भूतकाळातील कमी किमतीने आणि वास्तविकमधील शुद्ध किमतीने केले पाहिजे म्हणून सांगितलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट थर्ड अकाउंटिंग स्टँडर्ड आहे AS3, कॅश फ्लो स्टेटमेंट, 1 एप्रिल 2001. कॅश फ्लो स्टेटमेंट की ज्याला आपण रोख प्रवाह विवरण असे म्हणतो. According to this standard, a cash flow statement is prepared and presented for the period of which the profit and loss account is prepared. According to this standard, ज्यावेळी कॅश फ्लो स्टेटमेंट तयार केला जातो त्याच काळात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे तयार केले पाहिजे आणि सादर केले पाहिजे म्हणून असे माहिती या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये सांगितलेली आहे. नेक्स्ट फोर्थ अकाउंटिंग स्टँडर्ड आहे AS6, डिप्रिसिएशन अकाउंटिंग, 1 एप्रिल 1995. डिप्रिसिएशन अकाउंटिंग की ज्याला आपण घसारा लेखा असे म्हणतो. अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड, डिप्रिसिएशन अमाउंट ऑफ अन ॲसेट शुड बी ॲलोकेटेड अ सिस्टमॅटिक बेसिस फॉर ईच अकाउंटिंग पिरियड ड्युरिंग द युजफुल लाईफ ऑफ अन ॲसेट. याचा अर्थ की अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड संपत्तीचा वापर होत असतानाच्याच कालखंडात प्रत्येक अकाउंटिंग पिरियडमध्ये संपत्तीच्या किमतीवर नियोजित पद्धतीने घसारा आकारला गेला पाहिजे. म्हणजे अशी इन्फॉर्मेशन आपल्याला या अकाउंटिंग स्टँडर्डबद्दल सांगितलेली आहे. नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड AS8, अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट, 1 एप्रिल 1991 फॉर कंपनीज अँड 1 एप्रिल 1993 फॉर अदर्स. हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे हे संशोधन आणि विकासाकरिता लेखांकन याचा अर्थ हा आहे. त्यामुळं 1/4/91 हे कंपनीकरिता आहे आणि इतरांसाठी हे 1/4/93 म्हणून सांगितलेलं आहे. According to this standard, the amount of research and development cost should be charged as an expenses of the period in which they are actually incurred. या अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड शोध आणि विकासावर खर्च झालेली रक्कम ज्या प्रत्यक्ष कालखंडात खर्च केली असेल त्या विशिष्ट कालखंडात खर्च म्हणून तिथे दाखवावी लागते.
नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड AS9 रेव्हेन्यू रिकग्नेशन 1st April 1991 फॉर कंपनीज अँड 1st April 1993 फॉर अदर्स. रेव्हेन्यू रिकग्नेशन की ज्याला आपण महसुली मान्यता असे म्हणतो, त्यामुळे 1/4/1991 पासून हे कंपनीसाठी आहे, तर 1/4/93 पासून हे इतरांसाठी आहे. These standard deal with the basis required for recognition of revenue item in the profit and loss account of an enterprise. It lays down condition to recognize revenue that arise from the various transaction of an enterprise. हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे रेव्हेन्यू रिकग्नेशन की ज्याला आपण महसुली मान्यता असे म्हणतो. अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड व्यवसाय चालकाने तयार केलेल्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट म्हणजे जे लाभ लेखातील मान्यता प्राप्त उत्पन्न घटकांच्या आवश्यक तत्वाशी या स्टँडर्डचा संबंध असतो. म्हणून मान्यता प्राप्त उत्पन्न हे व्यवसाय चालकाच्या विविध व्यवहारातून उत्पन्न झालेले असावे अशी अट यामध्ये घालून देण्यात आलेली आहे. नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड AS10 अकाउंटिंग फॉर फिक्स्ड ॲसेट 1st April 1991 फॉर कंपनीज अँड 1st April 1993 फॉर अदर्स. हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे AS10 हे स्थिर संपत्तीसाठी लेखांकन म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे अकाउंटिंग फॉर फिक्स्ड ॲसेट याचा अर्थ स्थिर संपत्तीसाठी लेखांकन, आणि हे 1/4/91 पासून कंपनीसाठी आहे, तर 1/4/1993 पासून हे इतरांसाठी आहे. According to this standard, the cost of fixed asset should comprise of the original cost and any attributable cost of the asset to its working condition for its intended use. The fixed asset should be eliminated from the financial statement on disposal or when no further benefit is expected from their use. याचा अर्थ की अकॉर्डिंग टू दी स्टँडर्ड स्थिर संपत्तीच्या किमतीची तुलना तिच्या खरेदी किमतीशी आणि संपत्तीचा हेतू परस्पर उपयोगासाठी चालू स्थितीत संपत्ती आणताना बहाल केलेल्या किमतीशी केली जाते. ज्यावेळी स्थिर संपत्ती नष्ट केली जाते किंवा तिच्या उपयोगापासून भविष्यात कोणताही लाभ अपेक्षित नसतो, अशा वेळी आर्थिक विवरणातून म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटमधून ती काढून टाकली जाते. नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड AS12 अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट 1st April 1994. हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे शासकीय अनुदानासाठी लेखांकन याचं हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड गव्हर्नमेंट ग्रँट शुड बी रिकग्नाइज्ड वेन देअर इज अन ॲश्युरन्स दॅट द एंटरप्राइज विल विथ द कंडिशन अटॅच्ड टू देम. याचा अर्थ की अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड ज्यावेळी संस्था शासकीय नीती नियम आणि अटीशी बांधील राहील अशी खात्री असते, तेव्हाच त्यावेळी शासकीय अनुदानाच्या लेखांकनास तिथे मान्यता दिली जाते. नेक्स्ट अकाउंटिंग स्टँडर्ड AS13 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट 1st April 1995. हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते गुंतवणूकदारांसाठी आहे, गुंतवणूककरिता. अकॉर्डिंग टू दी स्टँडर्ड अन एंटरप्राइज शुड डिस्क्लोज दी करंट अँड लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट in its financial statement. Current investment should be carried in the financial statement at the lower cost or fair value. However, long-term investment should always be carried in the financial statement at the cost price. याचा अर्थ अकॉर्डिंग टू दिस स्टँडर्ड की व्यवसायाने आपल्या फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये चालू आणि दीर्घकालीन गुंतवणूक प्रकट केली पाहिजे, म्हणजे ती दाखवली पाहिजे, सादर केली पाहिजे. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये चालू गुंतवणूक तिच्या कमीत कमी किमतीने किंवा योग्य किमतीने दाखवावी, तर दीर्घकालीन गुंतवणूक मात्र आर्थिक विवरणात म्हणजे फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये तिच्या प्रचलित किमतीने दर्शवावी. आणि लास्ट अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला दिलेला आहे AS22 अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम 1st April 2001. म्हणजे हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे ते आयकरांकरता लेखांकन असा त्याचा अर्थ आहे. अकॉर्डिंग टू दी स्टँडर्ड टॅक्स एक्सपेन्सेस फॉर द पिरियड
according to the standard tax expenses for the period comprising current tax and deferred tax should be included in the determination of the net profit or loss for the period. याचा अर्थ की अकॉर्डिंग टू धी स्टँडर्ड विशिष्ट चालू कर म्हणजे करंट टॅक्स आणि अस्थगित कर की ज्याला आपण डेफर्ड टॅक्स असे म्हणतो याची तुलना करताना करावरील खर्च शुद्ध नफा किंवा त्या कालखंडातील तोटा निश्चित करूनच समाविष्ट केला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या अकाउंटिंग स्टँडर्डबद्दल इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. त्यामुळं अशा प्रकारे आपण हे 10 अकाउंटिंग स्टँडर्ड बघितलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे आज आपण या लेक्चरला अकाउंटिंग स्टँडर्ड अँड IFRS म्हणजे इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड याबद्दल माहिती बघितलेली आहे. इथे आपला फर्स्ट चॅप्टर हा कंप्लीट झाला आहे. या चॅप्टरमध्ये आपण इंट्रोडक्शन, हिस्ट्री, मीनिंग अँड डेफिनेशन, फीचर, ऑब्जेक्टिव्स, इम्पॉर्टन्स अँड युटिलिटी ऑफ बुक कीपिंग याबद्दल माहिती बघितली. त्याचप्रमाणे डिफरन्स बिटवीन बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी, मीनिंग अँड डेफिनेशन, मेथड्स ऑफ अकाउंटिंग सिस्टीम, characteristics of accounting information and basic accounting terminologies and accounting terms याबद्दल माहिती बघितली. आणि त्याचप्रमाणे अकाउंटिंग कन्सेप्ट्स, कन्व्हेन्शन्स अँड प्रिन्सिपल्स अँड अकाउंटिंग स्टँडर्ड मीन्स AS अँड IFRS मीन्स इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड या कन्सेप्टबद्दल आपण इथे माहिती बघितली. आय होप हा चॅप्टर तुम्हाला समजला असेल आणि या चॅप्टरमधल्या तुम्हाला सर्व कन्सेप्ट इथे समजल्या असतील. नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट चॅप्टर बघणार आहोत. थँक्यू फॉर लिसनिंग मी.